नमस्कार, मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, निवृत्त DDR आणि निवृत्तीनंतर माझ्या पैतृक गावात बोरकनार, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, झाडीपट्टी, विदर्भ, महाराष्ट्र इथे स्थायी झालोय। माझा असा परिचय देण्यामागची जी कारण मीमांसा आहे ती आजच्या आपल्या समाजामध्ये हळूहळू स्पष्ट होत जाईल। मी आमच्या महाराष्ट्राचं काश्मीर असं म्हणता येईल अशा झाडीपट्टीच्या परिसरात राहतो सध्या निवृत्तीनंतर। इथे जंगल आहे, झाडी आहे, तलाव आहेत, बांध आहेत, एक से एक सुंदर स्थळं आहेत, प्राचीनतम आणि आमच्या भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात निसर्ग निर्मित सगळ्यात मोठी गुफा कचारगड ती सुद्धा याच भागात आहे। काही साधू संत इथे होऊन गेलेत, काही धार्मिक स्थळे इथे आहेत, जंगलाचा मोठा भाग इकडेच आहे। याच भागातील जंगलाच्या पर्सेंटेजने महाराष्ट्राचं वनाचं पर्सेंटेज मापलं जातं आणि म्हणूनच महाराष्ट्र हा आमच्या या झाडीपट्टीच्या वनाच्या भरोशावरच ते वनाचं जे प्रमाण राखायला पाहिजे ते राखून आहे। वीज आमच्याकडेच निर्माण होते मोठ्या प्रमाणात, मुंबईपर्यंत आम्ही मग पुरवतो। फक्त एकाच गोष्टीची थोडीशी अडचण आहे, आमचा भाऊभूती सुद्धा म्हणून गेलाय की भाऊभूती हा आमच्या झाडीपट्टीत माझ्या गावापासून 3 किलोमीटरवर पदमपूर नावाचं एक गाव आहे, तिथे होऊन गेला। त्याच्या नावावर तिथं एक कॉलेज सुद्धा आहे, भाऊभूती शिक्षण संस्थेचं भाऊभूती महाविद्यालय, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय। तर हा आमचा भाऊभूती म्हणून गेलाय की मी जे लिहितोय म्हणजे भाऊभूती जे लिहितोय त्याला समजून घेणारे, त्याची प्रशंसा करणारे किंवा त्याची समीक्षा करणारे लोक आज जरी नसले, त्यांनी आज आमचा जरी तिरस्कार केला किंवा आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी काळ अनंत आहे आणि त्या काळाच्या अनंत असण्यावर आमचा विश्वास आहे। आज ना उद्या कधीतरी कोणीतरी आम्हाला समवृत्तीचा समविचाराचा भेटेल आणि आमच्या विचारांना, आमच्या साहित्याला त्यावेळेस मग आमच्या साहित्याची दखल घेतली जाईल। हाच जो भाग आहे तो भाग आजच्या माझ्या संवादाचा आहे। मी आजच्या भागाला नाव दिलं आहे, विषय नाव दिला आहे माझी साहित्य यात्रा किंवा असं म्हणूया माझा साहित्य प्रवास। काल आणि परवा मी माझ्या जडणघडणीबद्दल, माझ्या शैक्षणिक आणि MPSC UPSCच्या परीक्षांबद्दल बोललो। काल माझ्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाबद्दल बोललो। आज मी माझा जो मूळ पिंड आहे साहित्यिक म्हणण्याऐवजी मी असं म्हणेन मी वाचक आहे, पूर्ण वेळ वाचक आहे। मी लेखक कवी असण्यापेक्षा वाचक आहे असं म्हणणं मला कधीही आवडतं। तर मी जो वाचक आहे साहित्याचा, मग ते फिक्शन असो नॉन फिक्शन असो, मी सध्या नॉन फिक्शन जास्त वाचतो। ह्या माझ्या वाचनाचा प्रवास, वाचनाची यात्रा, वाचनाची प्रक्रिया कशी सुरू झाली, आज कुठपर्यंत मी पोहोचलेलो आहे व कुठे मला पोहोचायचं आहे म्हणजे मला माहीत नाही, या संबंधाने मी आज आपल्याशी बोलणार आहे। या शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेच्या मिशन IAS अंतर्गत डॉक्टर नरेशचंद्र काठोडे यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून मी आज 3रा दिवस आपल्याशी संवाद साधतो आहे। आणि मला जसं मी आता बोललोय
माझ्या साहित्य प्रवासाबद्दल किंवा माझ्या साहित्य यात्रेबद्दल किंवा माझ्या वाचक असण्याबद्दल मी बोलणार आहे. माझी आई स्वर्गवासी सौभाग्यवती कमलाबाई कटरे हिचं शिक्षण त्या काळामध्ये 4थ्या वर्गापर्यंत झालं होतं. 16 मार्च 1931ला तिचा जन्म झाला होता. 16 मार्च 1931ला तिचा जन्म झाला आणि गांधी पुण्यतिथीच्या दिवशी 30 जानेवारी 2014ला ती निघून गेली. ती ही माझी आई त्या काळात 4था वर्ग पास झाली होती आणि आपल्या वर्गात प्रथम आली होती. तिला गणित आणि मराठी हे दोन अतिशय आवडीचे विषय होते. तिनं मला 8व्या वर्गापर्यंत मलाच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या माझ्या सहमित्रांना सुद्धा वर्गमित्रांना सुद्धा तिनं गणित शिकवलं. 9व्या वर्गात आम्हाला न्यू मॅथ्स आलं इंग्लिश आणि मग त्यानंतर मग तिचा आम्हाला त्या बाबतीमध्ये मदत नाही झाली. आणि साहित्य मराठीबद्दल मात्र तिने मला लहानपणापासूनच ओढी लावली. कदाचित मी आईच्या गर्भात असतानाच आईला ती वाचनाची सवय होती, आवड होती. रात्री स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तेवढंच वीज वगैरे नव्हतीच, कंदिलाच्या उजेडात ती वाचत बसे. रामायण, महाभारतावरचे मराठी ग्रंथ, स्त्री शुभोदिनी या नावाचा एक ग्रंथ तिनं आणला होता, ते वाचत बसे. म्हणून कदाचित माझ्यावर वाचनाचे संस्कार गर्भातच झाले असावेत. मी 3री-4थीत पोहोचेपर्यंत माझं श्रीधर पंडितांचं जे मराठीतलं रामायण आणि महाभारताचे जे संक्षिप्तीकरण आहे ते मी माझं वाचून झालं होतं. प्रेमसागर नावाचा काहीतरी एक ग्रंथ होता श्रीकृष्णाच्या जीवनावरचा, तो वाचून झाला होता. आणि स्त्रीने कसं वागावं या पद्धतीचे एक पौराणिक पद्धतीचं जे एक ग्रंथ होता खूप मोठा, स्त्री सुबोधिनी, तो सुद्धा माझा वाचून झाला होता. 4था वर्ग उत्तीर्ण झाल्यावर उन्हाळ्याची जी सुट्टी लागली, त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी हिंदीतलं महाभारत वाचलं. ते महाभारत आमच्याकडे नव्हतं, परंतु माझे महालपे, त्या महालप्यांकडे तो ग्रंथ होता. मी त्यांच्याकडून मागून आणला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो पूर्ण ग्रंथ वाचून काढला हिंदीत. वास्तविक आमची जी मातृभाषा आहे ती पोवारी, ही हिंदीची उपभाषा अशी सुद्धा ओळखली जाते. आणि आता आम्ही महाराष्ट्रात आल्यामुळे आमच्या या बोलीवर झाडी बोलीचा, मराठीचा सुद्धा प्रभाव झालेला आहे, परंतु हिंदीचा सुद्धा प्रभाव आहेच. त्यामुळे आम्ही घरी पोवारी, हिंदी दोन्ही बोलायचो. म्हणून मराठी वाटल्यास आम्ही घरी बोलत नव्हतो, आमच्या आईवडिलांसोबत पोवारीत बोलायचो, एखाद्या वेळेस हिंदीत बोलायचो. आणि नंतर मला वाटते मी नोकरीत लागल्यानंतर मग ते आमची पोवारी सुटली आणि मी हिंदीतच बोलायला लागलो. मराठी माझा अभ्यासाचा विषय होता, माध्यम होता शिक्षणाचं. तर अशा प्रकारे माझा वाचनाकडे कल गेला. 5व्या वर्गात आम्ही गेलो तर तिथे आम्हाला बालहितोपदेश या नावाचं हिंदीतलं एक अवांतर वाचनाचं पुस्तक होतं, पंचतंत्राचं. ते 5वी, 6वी, 7वी, 8वी 4ही वर्षाची पुस्तकं मी एकाच वर्षात वाचून काढले. सारस्वत पाठमाला नावाचं एक मराठीचं पुस्तक होतं, ते 4ही वर्गाची पुस्तकं मी एकदमच वाचून काढली. वाचायचं मला खूप छंद होता, आवड होती. त्याच्यानंतर मी शिकायला अंजुऱ्याला गेलो, मागे बोललोय. इथं 7व्या वर्गाचे आमचे जे शिक्षक होते रघुनाथ मनाजी दोनोडे, त्यांनी मला माझ्या या वाचनाच्या सवयीला एक दिशा दिली. त्यांनी मला वेगवेगळी पुस्तकं वाचायला दिली, वाचलं मी. त्याच शाळेमध्ये आमचे 2 शिक्षक होते, एक उरकुडे गुरुजी आणि दुसरे वाजपेयी गुरुजी. तर उरकुडे गुरुजी ही वर्धाच्या ज्या हिंदी परीक्षा होतात त्या घ्यायचे आणि वाजपेयी गुरुजी पुण्याच्या ज्या हिंदीच्या परीक्षा होतात ते घ्यायचे. मी त्या दोन्ही परीक्षांना बसलो आणि त्यामुळे माझा हिंदी साहित्याचं सुद्धा वाचन झालं. हिंदी साहित्यिक मला कळायला लागले आणि मी त्या परीक्षा पास झालो. 5-6 माझ्याकडे प्रमाणपत्र आहेत, प्रवीण वगैरे काय ते प्रबोध प्रवीण वगैरे. हे 8व्या वर्गापर्यंत होऊन गेलं होतं. जेव्हा मी हायस्कूलमध्ये शिकायला आदर्श विद्यालय आमगावमध्ये गेलो, हा थोडासा आमचा शहरासारखा भाग, त्यावेळेस नव्हतं पण आज आता शहर झालं आहे मोठं, पण तरी सुद्धा आमच्या गावापेक्षा शहरी भाग. तिथे माझ्या 10व्या वर्गाच्या वर्गशिक्षिका सौभाग्यवती
मंदाकिनी प्रभाकरराव सखदेव मॅडम यांनी मला लिहायला शिकवलं. वाचायचा तर मला छंद होताच, पण मी लिहायला लागलो नव्हतो. म्हणजे लिहायचा काहीतरी मी ओबडधोबड प्रयत्न करतही असे नाहीच्या याच्यामुळे, परंतु त्याच्याकडे एक गंभीर दृष्टीने मी कधीच पाहिलं नव्हतं. परंतु आमच्या ह्या वर्गशिक्षिका 10वीच्या सखदेव मॅडम यांनी मला लिहायला लावलं. शाळेच्या गॅदरिंगचा जो हस्तलिखित निघतो स्नेहसंमेलनाचा, त्याचा मला संपादक नेमला आणि मला म्हणे तू एक कथा लिहून आण. जीवनात पहिल्यांदा मी कथा लिहिली. तर कथा कशी लिहिली, तर आमच्याकडे 1965 पासून तरुण भारत यायचा. ग्रत्तेराव माडखोलकर त्यावेळी संपादक होते आणि हार्डीकर नावाचे एक भंडाराला व्यक्ती होते, नाव कधी दिवसाच मी त्यांचा भंडारा दर्शन म्हणून एक साप्ताहिक निघायचा, तो सुद्धा यायचा, मी वाचायचो. तर त्या तरुण भारतामध्ये एक बातमी आली होती. नुकतंच आमच्या आमगाव गोंदिया या रोडवर, त्यावेळी एसटी सुरू झालेल्या नव्हत्या, आमगाव गोंदिया या रोडवर एका बसचा अपघात झाला होता आणि त्या अपघाताची बातमी आली होती. मी त्यालाच आपला त्या कथेचा प्लॉट निवडला आणि अपघातग्रस्त बसची आत्मकथा अशा प्रकारची एक कथा लिहिली. अर्थात बस म्हणजे स्त्रीलिंगी, मला स्त्रीलिंगी याच्यात लिहावं लागलं. तर आमचे जे शिक्षक होते HK फोंडे सर, त्यांना शंका आली. म्हणे तूच लिहिलंस का? म्हणजे तू येऊ शकत नाही, कारण हे तर स्त्रीलिंगी आहे, तू तर स्त्रीलिंगी नाही, म्हणजे तू लिहिलंच नाही, चोरी केलास कोणाची तरी. अखेर सखदेव मॅडम माझ्या मदतीला आल्या आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही अशी अशी घटना आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यावर आणि लिहिलेलं आहे आणि मी यालाच लिहायला सांगितलं होतं म्हणून लिहिलेलं आहे. अशा प्रकारे माझी पहिली कथा लिहून झाली आणि ती शाळेच्या हस्तलिखितात प्रसिद्ध झाली. प्रकाशित काय म्हणता येईल झाली. आणि महत्वाचं म्हणजे ह्या हस्तलिखिताचं विमोचन गोंडी दांडेकरांच्या हस्ते झालं. त्यावेळेस मी कॉलेजमध्ये निघून गेलो होतो. त्याच वेळेस मला सखदेव मॅडमने सांगितलं की तुम्ही येयाती वाच वि. स. खांडेकरांची. त्याच वेळेस वि. स. खांडेकरांना मला वाटते ज्ञानपीठ पुरस्कार किंवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जे काय असेल ते मिळालं होतं, निश्चित आठवत नाही मला. ही 1970-71 मधली गोष्ट आहे. म्हणजे तो येयाती वाच. मी त्या मॅडमला सांगितलं की मॅडम मला महाभारत मी वाचलं आहे, त्याच्यामुळे येयातीची कथा माहीत आहे. म्हणे पुन्हा वाच, हे खांडेकरांचा येयाती वाच. मी खांडेकरांची येयाती वाचल्यानंतर मला एक नवी दृष्टी मिळाली विचाराची, की पौराणिक ग्रंथांमध्ये जे म्हटलेलं आहे, ज्या कथा आहेत त्या आजच्या आधुनिक परिप्रेक्षामध्ये कशा पाहता येतात, कशा समजता येतात, त्याच्यातून काय बोध आपल्याला आजच्या दृष्टीने घेता येतो, आपला विचार करण्याची जी पद्धत आहे, शैली आहे, तिच्यामध्ये आपल्याला कसं स्वतंत्रपणा आणता येतो, समृद्धी आणता येते, विचार समृद्धी, हे मला त्यातून कळलं. आणि नंतर मी वाचनाचा सपाटाच लावला. गोंडी दांडेकर, गत्र माडखोलकर, द्वाभ कर्णिक, हना आपटे अशा लेखकांची पुस्तकं शाळेच्या लायब्ररीतून मी आणायचो, वाचायचो. त्याच दरम्यान मी ललित मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो आणि ललित मासिकाचा वर्गणीदार वाचक झाल्यामुळे माझा एक फायदा असा झाला की मला ठणठणपाठ कळला. जयवंत दळवी माझ्या लिखाणात, गद्य लिखाणात जयवंत दळवी, ठणठणपाळ यांच्या लिखाणाचा खूप प्रभाव आहे. मी जो व्यंग करतो तो पुष्कळदा माझ्यावर लोक आरोपही करतात. त्यावेळेस मी त्यांना वाटतं की तुम्ही ठणठणपाळ वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शिवाय माधव मनोहर जे मोठ्या मोठ्या लेखकांची चोरी पकडायचे, की हा मराठीतला मोठा लेखकाने हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, कादंबरी लिहिलेली आहे, ही इंग्रजीतल्या कुठल्या ग्रंथावरून, कुठल्या कादंबरीवरून, कुठल्या नाटकावरून चोरी केलेली आहे, की ते हुडकून काढायचे आणि ते ललितमध्ये पुष्कळदा प्रकाशित व्हायचं. तो एक फायदा झाला आणि त्याच्यामुळे मी आज मोठ्या मोठ्या लेखकांच्या चोऱ्या समजू शकतो, पकडू शकतो, लिहितो कमी. आणि या ललितच्या वाचनामध्येच मला आनंद यादव, आमचे ग्रामीण साहित्यिक, आणि त्यांची कादंबरी गोतावळा यांची ओळख झाली.
त्यामुळे माझा अजून एक फायदा असा झाला, गोतावळामध्ये त्यांनी ग्रामीण भाषा, ग्रामीण परिसर वापरला होता. म्हणून आम्ही बोलताना जी झाडी बोली वापरायचो इकडची, त्यावेळेस तिला झाडी बोली नाव नव्हतं, आम्ही ग्रामीण बोली म्हणायचो. झाडी बोली हे नाव आमचे मित्र हरिश्चंद्र बोरकर यांनी दिलेलं आहे. 1990-91 दरम्यान नामकरण त्यांनी केलं, पण पूर्वी आम्ही त्याला ग्रामीण बोलीच म्हणायचो. ह्या झाडी बोलीचे शब्द वापराबद्दलची आमची जी एक न्यूनगंड होता, तो न्यूनगंड आमच्यातून निघाला आणि मी माझ्या लिखाणातून, कवितेतून, लेखातून जाणीवपूर्वक झाडी बोलीतले शब्द पेरायला लागले. त्याच्यासाठी माझ्यावर काही लोकांचे आरोपही झाले. पुण्या मुंबईतल्या तथाकथित मोठ्या साहित्यिकांचे, पण मी काही मागे हटलो नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी की आम्ही वि स खांडेकर म्हणा, नाशिक फडके म्हणा, यांच्या त्या पुस्तकं, कादंबऱ्या वाचायचो. त्या कादंबऱ्यात जे जीवन असायचं ते जीवन आमच्या जीवनाशी रिलेट होत नव्हतं. काहीतरी आम्ही अद्भुत वाचतो आहे असं वाटायचं. पण जेव्हा आनंद यादवांचं साहित्य वाचलं, गत्रे माडखोलकरांच्या काही कादंबऱ्या वाचल्या, तेव्हा लक्षात आलं की अरे हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे. हे आपण त्याची रिलेट करतोय. आमचा ग्रामीण भाग, शेतकरी भाग, आमचा परिसर हा त्याच्याशी रिलेट करतोय. आणि मग या दृष्टीने मी माझ्या लिखाणाकडे तसा पाहायला लागलो. आणि मी सुद्धा मग त्या दृष्टीने लिहायला लागलो. याच दरम्यान माझा वाचनाचा जो वेग होता तो अतिशय वाढला. अतिशय वाढला म्हणजे मी ललितचा तो प्रकटणदार होतोच. महाराष्ट्र टाइम्स त्यावेळेस नागपूरला यायचं. गोंदियाला सुद्धा येत नव्हता. येत असेल एखादा दुसरा प्रत असेल कदाचित, पण गोंदियाला आम्ही जाऊ शकत नव्हतो. नामगावला तर येतच नव्हता. पण 1967 मध्ये माझ्या आईच्या आणि वडिलांच्या एका वैद्यकीय उपचारासाठी आम्ही नागपूरला गेलो होतो. आमच्या वडिलांचे आते भाऊ तिथं पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे अधिकारी होते. तर तिथे माझा हनुमान गल्लीमध्ये नागपूरच्या सीताबर्डीवर एक न्यूज एजन्सी होती. त्या न्यूज एजन्सीचा मला एक तोंड ओळख झाली होती. माझ्या वडिलांचा जो मोठा भाऊ होता, आते भाऊ, त्यांच्या मुलासोबत जाऊन मी 6वी 7वीत असेल कदाचित, पण ती ओळख मला होती. हनुमान गल्ली, सीताबर्डी, अमुक न्यूज एजन्सी असं इतकं मला आठवत होतं. त्यांना मी पत्र लिहिलं की मला दर रविवारचा महाराष्ट्र टाइम्स आपण पाठवू शकाल का. आश्चर्य वाटतंय त्या माणसाला काय वाटलं माहित नाही. त्यांनी खरोखरच दर रविवारचा महाराष्ट्र टाइम्सचा अंक पोस्टाने माझ्या पत्त्यावर पाठवायला सुरुवात केली. कुठलाही पैसा न घेता. अशी लोक असतात. आणि महाराष्ट्र टाइम्सचा रविवारचा पुरवणी मी वाचायला लागली. त्याच्यातून मला कळल्याप्रमाणे मी गीता दर्शन पुण्यावरून, गीता धर्म मंडळ आहे त्यांचं एक मासिक निघतं, अजूनही निघतं, त्याचा वर्गेंद्र वाचक झालो. त्याच्यातूनच कळलं की धर्मभास्कर अवधूत शास्त्री मुंबईवरून काढायचे विलेपार्लेला होते. आज ते नाहीत, पण त्यांची मुलगी तो अंक पुढे चालवत आहेत. तर धर्मभास्करचा वर्गेंद्र वाचक झालो. तिथून कळलं नागपूरला प्रज्ञालोक नावाचं एक मोठं जबरदस्त त्रैमासिक निघतंय, बस एअरकुंटवारांचं. तो अंक वाचायला, एक एक पान वाचायला एक एक दिवस जाईल अशा प्रकारची त्यांची ती संपृक्त आणि संयुक्त भाषा असायची, बोली असायची आणि त्याची माहिती असायची. त्याचा वर्गेंद्र वाचक झालो. पुरुषार्थ बडोद्यावरून निघायचा, त्याचा वर्गेंद्र वाचक झालो. सत्यकथा महोत्सव, युगवाणी आमचं त्यावेळेस ग्रेस संपादक होते, त्याचा ग्राहक झालो, वर्गेंद्र वाचक झालो. पंचधारा आंध्र प्रदेशवरून निघायचं. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, विदर्भ संशोधन मंडळ, त्यावेळेस रमेश तेंडुलकर, सचिन तेंडुलकरांचे वडील ते संपादक होते, त्याचा वर्गेंद्र वाचक झालो. नागपूरवरून विदर्भ संशोधन मंडळ आहे, तिथे बाबी मिराशी होती, त्यांच्याशी माझ्या पत्रव्यवहार होऊन विदर्भ संशोधन मंडळाचं जे वार्षिक निघतं त्याच्या वर्गेंद्र वाचक झालो. म्हणजे वाचण्यासाठी मी बिलकुल अक्षरशः पागल होऊन जायचो. माझ्याकडे वाचायला घ्यायला काहीतरी पाहिजेच होतं. मधुकर कुलकर्णी नावाचे एक कादंबरीकार होऊन गेले. त्यांनी एकच कादंबरी मला वाटते लिहिली आहे, माणूस मोठा जिद्दीचा. ती कादंबरी मागवली पोस्टाने. रवींद्र साठे यांच्या सलग 2 कादंबऱ्या, एक ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची, दुसरी सावरकरांच्या जीवनावरची,
त्या मागवल्या प्रकाशनपूर्व किमती सवलतीमध्ये. रामनगरकरांचं रामनगरी मागवलं ती प्रकाशनपूर्व याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे माझा वाचनाचा वेग वाढू लागला. याच दरम्यान माझा ओरिजिनल हिंदी स्वभाव आणि हिंदी भाषा काहीतरी पुढे आली आणि मी दिल्लीहून एक मासिक निघालं सुरू झालं, छोटंसं मासिक पत्रिका प्रकाशित मन, डॉक्टर दयानंद वर्मा काढायचे. त्याच्या वर्गंदर वाचक झालं. दिनमान माझ्याकडे यायला लागलं. नंतर मग काही दिवसांनी रविवार सुरू झालं, कलकत्त्याचं आनंद बाजार किंवा अमृत बाजार पत्रिकेचं, ते यायला लागलं. दिनमानचे जे 2 संपादक होते, सर्वश्रीलाल सक्सेना, रघुवीर दयाल असं नाव विसरत कदाचित, हे तर मला लिहायला प्रोत्साहित करायचे. माझे पत्रलेखनही ते प्रकाशित करायचे. प्रकाशित मनमध्ये सुद्धा माझं स्फुट लेखन प्रकाशित व्हायला लागलं हिंदीमध्ये. समयांतर नावाचं एक त्यावेळेस नियतकालिक पटनावरून निघायचे, ते अजूनही निघतंय. या समयांतरमध्ये सुद्धा मी सुरुवातीला 75-76 वगैरे दरम्यान, म्हणजे त्या जयप्रकाश नारायणच्या आंदोलनाच्या दरम्यान, तिथे सुद्धा माझं काही छोटे मोठे स्फुटलेख प्रकाशित व्हायला लागले. हिंदीत मी लिहायला लागलो. चांगलं माझं हिंदीमध्ये नाव व्हायला लागलं होतं. परंतु त्याच दरम्यान ऑक्टोबर 78 मध्ये मी जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव, आमच्या गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव आहे, मुंबईतला गोरेगाव नाही, तिथले हेडमास्टर होते GD ठाकूर सर. त्यांच्या आग्रहास्तव शिक्षक म्हणून लागलो आणि तिथं मग मराठी बोलावं लागायचं. म्हणून मग मी हिंदीतून हळूहळू कदाचित तुटू लागलो आणि मी मराठीकडे वळलो. आणि त्याच दरम्यान एक अशी घटनाही घडली. एप्रिल 78 मध्ये नागपूरचं जे लोकमत आहे, त्या लोकमतचे साहित्य जत्रा, त्यावेळचे त्याचे संपादक मला वाटते साहित्य जत्रेचे सुधाकर गायधनी सर होते. त्यांनी एप्रिल 78 मध्ये माझी थेंब नावाची कविता साहित्य जत्रामध्ये छापली. आणि मग मी हळूहळू त्या 4-5 वर्ष जे हिंदीत लिहिलं, 80 पर्यंत मी लिहित होतो. त्याच्यानंतर मी 78 पासून हळूहळू मराठीकडे वळलो आणि हिंदीच्याकडे 80 पासून माझं पूर्ण दुर्लक्ष झालं. मी हिंदीतून पूर्ण तुटलो. पहलचा सुद्धा मी वर्गंदार वाचक होतो. जेव्हा आचार्य रजनीश व्हायला होते, जेव्हा ते जबलपूरला प्रोफेसर होते, तेव्हा ते एक साप्ताहिक किंवा पाक्षिक काढायचे, ज्याच्यामध्ये ते गीतेवरचं भाष्य करायचे. त्याचाही मी वर्गंदार वाचक होतो. अशा प्रकारे वाचन माझं वाढत गेलं. माझं विचार करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये कदाचित समृद्धी येत गेली आणि मी लिहायला लागलो, कविता लिहायला लागलो, कथेकडे फार उशिरा वळलो. आणि ह्या कविता जेव्हा मी पाठवायला लागलो तेव्हा साभार परत यायला लागल्या, पटापट साभार परत यायला लागल्या. माझ्या लक्षातच येईना की मी ज्या कविता पाठवतो त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने निकृष्ट वाटणाऱ्या, मला निकृष्ट वाटणाऱ्या कविता छापून येतात आणि माझ्या कवितेला एक साधं वाक्य लिहिलं असतं, साभार परत येतात. असं का होत आहे? मग मला भाऊभूती आठवलं. मग मला अजून काही गोष्टी आठवल्या की आम्ही झाडीपट्टीतले, आमच्या लिखाणामध्ये काही ना काही झाडीपट्टीतले शब्द येणारच. आमच्या संकल्पनाही वेगळ्या असणार. भौगोलिक, सांस्कृतिक हा जो परिसर असतो, तो परिसर जो कोणी लिहिणारा असतो त्याच्या लिखाणामध्ये ऑटोमॅटिक येतोच. तो परिसर, तो भाग, ते विचार, ते संस्कार आणि मुंबई पुण्याचे संस्कार अर्थात वेगवेगळे असणारच. आणि जेव्हा मी नोकरीनिमित्त पुण्याकडे, कोल्हापूरमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहिलो, मुंबईत मी नोकरी केलेली आहे, मंत्रालयात केलेली आहे आणि माझगावच्या विक्रीकर भवनात सुद्धा केलेली आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच संस्कृतीतच फरक आहे. आजही एखाद्या वेळेस आम्ही मुंबईतल्या काही लोकांशी बोलतो फोनवरून, कुठल्या तरी म्हणजे साहित्य मागवण्यासाठी किंवा काही वस्तू मागवण्यासाठी, आणि पत्ता विचारतात तेव्हा आम्ही सांगतो की गोंदिया जिल्हा. म्हणजे कुठे आहे? मुंबई पुण्यातल्या लोकांना आजही गोंदिया जिल्हा बहुतेकांना माहीतच नाही की आपल्या महाराष्ट्रातच आहे. त्यांनाच कशाला, आमच्या राज्यकर्त्यांना सुद्धा गोंदिया माहीत आहे की नाही मला शंका येते. नाहीतर समृद्धी महामार्ग जो होतो आहे नागपूर मुंबई,
तो एक तर गोंदिया मुंबई झाला असता किंवा देवरी मुंबई झाला असता, परंतु तो नागपूर मुंबई झाला. म्हणजे आमच्या राज्यकर्त्यांना सुद्धा नागपूरच्या पुढे पूर्वेकडे गोंदियापर्यंत आणि देवरीपर्यंत महाराष्ट्र आहे हे माहीत आहे की नाही याची अशीच मला शंका येते. अर्थात भाऊभूतीने सांगून ठेवलाच अगोदर. तर हा जो प्रकार जेव्हा समोर यायला लागला तेव्हा या गोष्टी माझ्या लिखाणातून पुढे यायला लागल्या. एक घटना सांगतो. मी त्या कविता पाठवल्या, त्या कविता तुम्ही का नाकारल्या याचं थोडक्यात मला कारण कळवा असं मी एका नियतकालिकाच्या संपादकांना विनंती केली. त्यांनी थोडक्यात कारणं कळवली. मग ती कारणं जी होती तीच कारणं त्यांनी प्रकाशित केलेल्या कवितांमध्ये कशी लागू पडतात आणि तरी तुम्ही ती कविता का केली हे त्यांना कळवलं. हा पत्रव्यवहार माझ्याकडे आजही उपलब्ध आहे आणि तो माझ्या मुलाला सांगून ठेवला आहे की माझ्या मृत्यूनंतर तो प्रकाशित करायचा, तोपर्यंत नाही. त्यांनी मला कळवलं की म्हणे ती जी कविता होती ती कविता अमुक अमुक कवीच्या पठडीतील होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक स्फुल्लिंग दिसलं म्हणून आम्ही प्रकाशित केली. मला हसावा की रडावा हेच समजेना. ते चांगले मोठे डॉक्टर असलेले, प्राध्यापक प्रिन्सिपल असलेले, समीक्षक असलेले संपादक होते. त्यांचं नाव घेत नाही मी. मला हसावा की रडावा हेच समजून पठडीतील कविता लिहायला पाहिजे, कोणाच्या तरी, स्वतंत्र नको. एक कविता मी लिहून पाठवली. याचा अनुभव अगोदर वाईट नंतर चांगला आला. त्या कवितेची पहिली ओळ होती, कावळा हागता चिमणीला विटाळ. माझी आई आमच्या लहानपणी 3 दिवस स्वयंपाक नाही करायची, बाहेर राहायची. सगळ्यांना माहिती आहे. मी आईला विचारायचो की तू स्वयंपाक का करत नाही, आजी का करते. लहान मुलाला त्यावेळेस कळत नव्हतं, आजकालच्या कळत असेल. तर माझ्या आईनं सांगितलं म्हणजे माझ्या डोक्यावर कावळा हागला आणि कावळा हागला तर म्हणजे बाहेर राहावं लागते 3 दिवस, म्हणून मी बाहेर आले. आणि कावळा हागला ही जी संकल्पना आहे आमच्या झाडीपट्टीमध्ये सहज सगळ्यांना कळतं. मी लिहिलं, कावळा हागता चिमणीला विटाळ. आपल्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. पण मला त्या संपादकांनी म्हटलं की नाही, हागता शब्द थोडा अशिष्ट वाटतो, इथं कावळा शिटता चिमणीला विटाळ असं करा. मी त्यांना कळवलं की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कावळा शिटता चिमणीला विटाळ असं मी केलं तर माझा संदर्भच संपतो, माझ्या कवितेला अर्थच राहत नाही आणि पहिली ओळख जिथं संपली तर कविता संपली. माझ्या सुदैवाने आणि त्या संपादकांच्या सहृदयतेमुळे, त्यांच्या समजुतीमुळे त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि ती कविता प्रकाशित केली. असे संपादक आम्हाला भेटले. परंतु अजूनही काही असे लोक आहेत संपादक त्या मुंबई पुणे या भागातले वगैरे की त्यांना अजूनही या भागातला जो व्यक्ती लिहितो, लखनसिंह कटरे म्हणजे हा मी माझं उदाहरण सांगत नाहीये. आपण इकडे येऊन पहा, एखादा कवी संमेलन घेऊन पहा आणि इथल्या भागातला एक कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी सुद्धा किती योग्य तिची आणि श्रेष्ठ अशी कविता म्हणून दाखवतो ते ऐकून पहा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. कारण आमचा हा जो भाग आहे भाऊभूतीचा भाग आहे, तुकडोजी महाराजांचा भाग आहे, चक्रधरांचा भाग आहे. चक्रधरी इथेच होऊन गेले. पहिला ग्रंथ जो मानला जातो तो सुद्धा इथलाच, विवेक सिंधू. त्याच्यामुळे इथली जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती ही बोनसाय अभिव्यक्ती नाही, बोनसाय वृक्षाची अभिव्यक्ती नाही काटछाट करून केलेली. ही बिलकुल अक्षय आणि अक्षत अरण्याची जी अभिव्यक्ती असते ती अभिव्यक्ती आहे. ती समजून घ्यायला अक्षत अरण्य काय असतं समजून घ्यावं लागतं. परंतु मी म्हणतो तेच खरं. मी जगलो तीच संस्कृती बरोबर. माझ्या डोक्यात जे विचार आहेत तेच सगळ्यांच्या डोक्यात आले पाहिजेत. ही जी मुजोरी किंवा तिला काय म्हणून हिटलरशाही असते ही मराठी साहित्यामध्ये आहे, हिंदीत नाही. हिंदीत मला ते जाणवलं नाही. हिंदीतल्या कलकत्त्या भागाकडे जो हिंदीमधले काही नियतकालिक लिहितात त्यांच्यामध्ये ही प्रवृत्ती अजून आहे. पण दिल्ली पहा, भोपाळ पहा, इंदोर पहा, जयपूर घ्या, भाग घ्या, पटना घ्या,
लखनौ घ्या, या भागामध्ये मात्र असा प्रकार नाही. आमचे मित्र आहेत देवेंद्र चौधरी, यांना 14-15 बोली भाषा येतात. यांना लखनौमध्ये मुशायरासाठी बोलावलं जातं. पहा, तिकडच्या भागामध्ये इकडे मात्र कसं होतंय, आमच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या व्यक्तीने, देवेंद्र चौधरीने, यवतमाळच्या आणि उस्मानाबादच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पोवारी बोलीतली कविता वाचली. कुठे? कविता कट्टावर. पण निमंत्रित कवी म्हणून त्याला कधी बोलवलं नाही. तो दिल्ली, मुंबई, दिल्ली, लखनौ, मेरठ या भागामध्ये मुशायरासाठी त्याला बोलावलं जातं. तो जातो, नावलौकिक आहे त्याचं. तो मराठीतही लिहितो, चांगल्या प्रकारे लिहितो. पण मराठीच्या साहित्य संमेलनामध्ये अजून त्याला निमंत्रित साहित्य म्हणून बोलायला नाही. म्हणजे लखनसिंह कटरे हा एकुलता एक उदाहरण आहे असं मला भाग म्हणायचं नाही आहे. असे या भागामध्ये तुम्हाला गावोगावी लोक भेटतील, कारण इथले संस्कारच तसे आहेत. परंतु यांना संधी देण्यामध्ये मात्र जिथे प्रकाशन व्यवसाय आज जमा झालेला आहे म्हणूया, तिथले जे धुरीण आहेत ते मागे पुढे पाहतात. त्यांना कदाचित भीती वाटत असेल की कदाचित आमच्या हातातून धुरा निष्ठून तर जाणार नाही. पण याच्यातही एक चांगल्या काही गोष्टी आहेत. मद करंगलेकर सरांनी जेव्हा उगवाई नावाचं त्यांचं मासिक सुरुवात केली, कोल्हापूर वगैरे वरून काय हातकणंगले जिथे कुठून असेल, त्या पहिल्या अंकात त्यांनी माझी कविता मागवून छापली. असेही लोक आहेत. उगवाईच्या पहिल्या अंकात माझी कविता आलेली आहे. आलोचनाच्या वसंत दावतर सरांसोबत माझं भांडणच झालं होतं. असेही होतात. मराठी संशोधन पत्रिकेची पुष्कळची वर्गणी माझ्याकडे काही 1-2 वर्ष थकली होती. मला रमेश तेंडुलकर सरांनी पत्र लिहून कळवलं की तू आरामात पाठव, काय हरकत नाही, कारण मी विद्यार्थी होते त्यावेळेस. पण त्यांनी अंक पाठवणं बंद केलं नाही. जोपर्यंत संपादक होते तोपर्यंत मला अंक येत गेला मराठी संशोधन पत्रिकेचा. म्हणजे मुंबई पुण्यातले 100% तसे असाचा भाग नाही आहे, पण काही असे आहेत. आणि त्यांच्याबद्दलचं मी भाकीत सुद्धा करतो की तुमचं नियतकालिक लवकरच बंद होणार. मी असे भाकीत केलेले 3 मराठीतले नियतकालिक बंद झालेले. मी त्यांना पूर्वीच कळवलं होतं, लेखी कळवलं होतं की तुमचं नियतकालिक लवकरच बंद पडणार आहे. कारण काय, संपादक असो, प्रकाशक असो किंवा त्या प्रकाशन संस्थेचा मालक असो, त्यांना मित्र आवडत नाहीत, त्यांना शिष्य आवडतात. त्यांना शिष्य पाहिजे असतं. ते जे लिहितील, ते जे पाठवतील, ते जे छापतील, त्याला वाहवा म्हटलं पाहिजे. आणि शिष्य नेहमी पायाजवळ बसतो ना, मित्र बाजूला बसतो बरोबरीने. म्हणून मित्र त्यांना आवडत नाहीत, त्यांना शिष्य आवडतात. आणि जिथं शिष्य आवडतात तिथे मी जात नाही, कारण मला कोणाचाही शिष्य व्हायचं नाही ना मला कोणाला शिष्य करायचं नाही. मनुष्य मात्रामध्ये समानता, समता म्हणत नाही, समानता, बंधुता या गोष्टीवर मला विश्वास आहे भारतीय कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. आणि त्यामुळे मला शिष्य होणं मान्य नाही किंवा शिष्य करणे कोणाला तेही मान्य नाही. हा मित्र होता येईल, ज्येष्ठ मित्र होता येईल, सममित्र होता येईल. असं एक मित्राला अजून काय ते आपण सुपरलेटिव्ह डिग्री वगैरे लावता येईल सगळं, परंतु मित्रच पाहिजे तो. या दृष्टीने माझा याच्यातला विचार असतो. या माझ्या साहित्य प्रवासामध्ये माझा पहिला जो कविता संग्रह आहे प्रमेय, तो जानेवारी 96 मध्ये प्रकाशित झाला. मी लिहितो 78 पासून सांगितलं, 78 मध्ये माझी पहिली कविता प्रकाशित झाली. परंतु माझा पहिला संग्रह आला जानेवारी 1996 मध्ये. त्याच्यामागचे कारण माणसं अशी की मी जेव्हा सहकार विभागात काम करायला लागलो तर माझ्या असं लक्षात आलं की आपली नोकरी ही फुल टाइम असते, 24 तास असते. त्याच्यातून वेळ काढणं कठीण होतं. पण त्याच्यातही जेवढं काही वेळ मिळतो ते आपण काढायचं, पाठवायचं. माझ्या कविता इकडे तिकडे प्रकाशित होत होत्या. त्यांचा माझ्याकडे काही संग्रह सुद्धा नव्हता, होत्या पडून इकडे तिकडे कुठेतरी. पण जेव्हा मी रामटेकला बदलून गेलो, मी रामटेकला 93 ते 95 2 वर्ष होतो. तिथे आमचे एक ज्येष्ठ मित्र प्राध्यापक कृष्णा चौधरी, आज ते नाहीत, एक खूप मोठा साहित्यिक, पण तो या भागात राहिल्यामुळे त्यांचं तसं नाव होऊ शकलं नाही. त्यांच्याशी माझी दोस्ती झाली. एक अवलिया माणूस, एक विद्वान माणूस. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण MPSC आणि UPSCचे
मराठी विषयाचे पेपर त्यांच्याकडे तपासायला यायचे. त्यांनी मला दाखवले. यांनी मला आग्रह केला आणि त्यांचे 2 विद्यार्थी जे आजही माझे मित्र आहेत, तरुण मित्र, आज ते दोघेही डॉक्टर झालेत, प्राध्यापक झालेत. त्यावेळेस ते विद्यार्थी होते. प्राध्यापक डॉक्टर गिरीश सपाटे आणि प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र वासनिक, हे दोघे माझे मित्र, तरुण मित्र. हे दोघे मित्र कृष्णा चौधरी प्राध्यापक त्यावेळचे, यांनी खूप आग्रह केला की तुमचा संग्रह निघाला पाहिजे. त्यांनी माझ्या सगळ्या कविता मला जमा करायला लावल्या. त्याच्यावरची कृष्णा चौधरींनी प्रस्तावना लिहिली आणि साकोलीचे माझे मित्र, आज ते नाहीत, ते सुद्धा डॉक्टर प्राध्यापक अनिल नितनवरे, यांचा आग्रह, त्याच्यामुळे मग मी प्रमेय कविता संग्रह तयार करायला लागलो. परंतु त्या प्रमेय कविता संग्रह गर्भातच राहिला. तो काही बाहेर येच ना. 9 महिन्याचा कालावधी त्याला पुरेसा नव्हता. अशातच मी अर्जुनी मोरगाव या आवागमनाच्या दृष्टीने अंदमान निकोबार असलेल्या ठिकाणी बदलून गेलो. तिथे मला मग वाटलं की नाही, आता आपण प्रकाशित करायचंच. मग कसं करायचं? अर्जुनी मोरगावमध्ये माहिती काढली, तिथे प्रिंटिंग प्रेस नव्हते. जेवढं चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी होतं, ट्रेन जायची तिथून. तिथे ब्रह्मपुरीला गेलो. तिथे एका लग्नपत्रिका छापणाऱ्या छापखान्यावाल्याला विचारलं की माझी एसीसी संग्रह आहे, प्रकाशित करायला का? म्हणे हा करू. आणि मग तिथे माझा तो ओबडदोबड पहिला कविता संग्रह प्रमेय जानेवारी 96 मध्ये प्रकाशित झाला. आणि आमचे मित्र डॉक्टर अनिल नितनवरे यांनी साकोलीमध्ये त्याचा प्रकाशन समारंभ घेतला. हायकोर्टाचे न्यायाधीश नागपूरच्या, त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि अशा प्रकारे मी मराठी साहित्य क्षेत्रात वाचकाचा थोडासा साहित्यिक या दृष्टीने प्रवेश करता झालो. त्यानंतर दुसरा संग्रह जो आला तो अमरावतीचे डॉक्टर सुभाष सावरकर यांच्या प्रयत्नाने त्यांनी काढला. तो होता जाणिवेतले कर्कदोष 2000 मध्ये. या जाणिवेतले कर्कदोष मधली एक कविता जागर ही यावर्षी नागपूर युनिव्हर्सिटी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या बीकॉम फर्स्ट इयरच्या मराठी अभ्यासक्रमात घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं पुस्तक आलं 19वा अध्याय, हा कथासंग्रह आहे. याला आमचे हरिश्चंद्र बोरकर यांनी प्रकाशित केलेला आहे. त्याच्यानंतरचं पुन्हा डॉक्टर सुभाष सावरकर यांनी प्रकाशित केलं एक पुस्तक शाश्वत मौनाचे स्वगत, हा अभंग संग्रह आहे. पूर्ण अभंग आहे त्याच्यात. आणि आमच्या अनिल नितनवरे यांनी अभंगांचा आणि अनियतकालिकांचा खूप अभ्यास केला होता. त्यांनी प्रकाशन समारंभात असं म्हटलंय की संपूर्ण अभंग असलेला हा संग्रह मराठीतला, अच्छा आधुनिक मराठीतला कधी तो पहिला असावा. माझा एवढा अभ्यास नाही, पण त्यांनी प्रकाशन समारंभात हे विधान केलं होतं. हा माझा शाश्वत मौनाचे स्वगत अभंग संग्रह 2002 मध्ये आला. त्याच्यानंतर मी कालच्या माझ्या संवादात सांगितलंय की अर्जुनी मोरगावमध्ये माझ्यासोबत जी घटना घडली होती एक जीवघेणी, त्यावर आधारित मी एक कविता संग्रह तयार केला, आदिम प्रकाश चित्रे. चंद्रपूरला मी असताना 2004 मध्ये प्रकाशित झाला. याची प्रस्तावना आजचे ज्ञानशौर्य सुरेश द्वादशीवार सर यांनी लिहिलेली आहे. आदिम प्रकाश चित्रे हा 2004 मध्ये प्रकाशित झाला. त्याच्यानंतर मग हरिश्चंद्र बोरकरांनी पुन्हा एक काढला 2005 मध्ये, शब्दार्थांचे आधार निष्फळ, हा सुद्धा कविता संग्रह, शब्दार्थांचे आधार निष्फळ 2005 मध्ये. त्यानंतर 2007 मध्ये मी जेव्हा यवतमाळला होतो, तिथे आम्ही बोली साहित्य संमेलन घेतलं होतं. त्या बोली साहित्य संमेलनामध्ये माझा एक संकीर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये लेख, कथा, कविता, विविध वेचे अशा प्रकारचा एक संग्रह, संकीर्ण संग्रह काढला, लेख नि विवेक, हा 2007 मध्ये काढला. त्यानंतर 2007 पासून तर 2018 पर्यंत मी शांत होतो. आमचे मुंबईचे मित्र आहेत गझलकार सदानंद डबीर, त्यांनी मला एक सल्ला केला होता की म्हणजे सध्या तुम्ही थांबा, कारण की तुम्ही कार्यालयीन कामात व्यस्त असता आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा वेळ देता येत नाही. तुम्ही ज्या कविता लिहिता त्यांच्यामध्ये जी कंटिन्युटी पाहिजे ती कधी कधी आढळत नाही, थांबा. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी थांबलो आणि 2018 मध्ये माझा एक दीर्घ कवितेचं पुस्तक आलं, इतिहास आढळत नाही. ही
150 कडव्यांची जी कविता आहे, प्रत्येक ओळीमध्ये 8 शब्द अशा प्रकारे 150 कडवे, ही एका महिन्यामध्ये सलग एका ट्रान्समध्ये मी लिहून काढलेली होती. आणि हा संग्रह, हा पुस्तक हे इतिहास आढळत नाही, हे 2018 मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर मग मला माझा जो हिंदीचा भाग मी सोडून दिला होता तो पुन्हा जिवंत झाला आणि मी हिंदीमध्ये कविता लिहिल्या होत्या त्याचा संग्रह काढला आणि त्याचं नाव आखिर बचता तो अंधेरा ही है. आखिर बचता तो अंधेरा ही है हा 2020 मध्ये प्रकाशित झाला. ह्या इतिहास आढळत नाही या दीर्घ कविते पुस्तकाचं आणि आखिर बचता तो अंधेरा ही है या हिंदी कविता संग्रहाचं मुखपृष्ठ कोणी केलंय? आमचे मराठीचे ख्यातनाम कवी, एक चित्रकार प्रमोद कुमार अनेराव यांनी केले. त्यानंतर मी ज्या समाजातून येतो त्या समाजाची बोली लुप्त होत चालली होती. प्राचीनतम बोली असून सुद्धा, म्हणजे राजा भोज आणि विक्रमादित्यापासून ज्यांचा आम्ही इतिहास सांगतो, जे आमचे पूर्वज आहेत, त्यांचे आम्ही वंशज आहोत, ती आमची जी प्राचीनतम बोली आहे, पोवारी बोली, या भागामध्ये बोलली जाणारी, त्या पोवारी बोलीच्या पुनरुत्थानाकडे मी सुद्धा बाकीच्या लोकांसोबत वळलो. माझं सुद्धा त्याच्यामध्ये योगदान मी थोडा मोठा देऊ लागलो. त्याच्यामुळे मग पोवारी साहित्य मंजुषा ही पोवारी बोलीतील एक पुस्तक, त्याच्यामध्ये कथा, कविता, लेख असं संकीर्ण मिसलेनियस असं पोवारी साहित्य मंजुषा हे पुस्तक काढलं. हे 2020 मध्येच निघालं. त्यानंतर आमच्या बाळाघाट जिल्ह्यामध्ये, माझी सासूरवाडी बाळाघाटची, बाळाघाट जिल्ह्यामध्ये बैहर हा तालुका आहे. तिथं एक शासकीय स्नातकोत्तर महाविद्यालय आहे. त्याच्यात हिंदीचे एक प्राध्यापक आहेत, प्राध्यापक डॉक्टर निर्मल चक्रधर. हे मुंबईला सिने क्षेत्रामध्ये गीतकार व्हायला गेले होते, पण त्यांचे वडील IAS ऑफिसर असल्यामुळे त्यांना सांगितलं की तिथं काही जास्त करू नको, प्रयास तिकडे येतात, आणि ते मग कॉलेजमध्ये प्रोफेसर झाले. आजकाल त्यांच्या कवितांचा, त्यांच्या गीतांचा अल्बम युट्यूबवर येतो आहे गेल्या 3-4 दिवसापासून. हे डॉक्टर निर्मल चक्रधर यांनी माझ्या इतिहास आढळत नाही या दीर्घ कवितेचं हिंदीमध्ये अनुवाद केला आणि त्याचं नाव त्यांनी दिलं इतिहास दृष्टिगत नाही. इतिहास दृष्टिगत नाही हा माझ्या दीर्घ कवितेचा हिंदी अनुवाद आत्ता मार्च महिन्यात गेल्या 2021च्या प्रकाशित झाला. अशा प्रकारे माझी 11 साहित्यिक अपत्ये एका वाचकाची प्रकाशित झालेली आहेत आणि पुढे सुद्धा काही होणार आहेत. कोल्हापूरचं हृदय प्रकाशन आहे, चंद्रप्रकाश नकोडेजी, हे ते पुस्तक काढतायत. कविता संग्रह आहे आणि याची प्रस्तावना डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी कोल्हापूरच्या त्यांनी दिलेली. या संग्रहाचं नाव आहे अवरुद्ध लेल्या रुंद वाटा. अवरुद्ध लेल्या रुंद वाटा हा कविता संग्रह आहे. याचंही मुखपृष्ठ आमचे मित्र प्रख्यात कवी प्रमोद कुमार अनेराव यांनी केलेलं आहे आणि हे 15 मे पुढच्या महिन्यात 15 मे 2021ला तो प्रकाशित व्हावा असा आमचा मानस आहे. त्याच्यापुढे ग्रंथालीच्या इंग्लास पुकर साहेबांसोबत माझी जी चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने सरकते आहे वाळू हा एक साधारणतः 125 कडव्यांची एक दीर्घ कविता, ही सुद्धा प्रकाशित व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मी झाडीबोलीमध्ये एक दिवस झाडीबोलीवर सुद्धा घेणार आहे. तर झाडीबोलीमध्ये सुद्धा मी 1980 पासूनच्या दृष्टीने मी काम करतो आहे. ह्या झाडीबोलीवर मी जे काम केलेलं आहे आणि झाडीबोलीनं माझ्यावर जे उपकार केलेले आहेत, जे ऋण आहेत झाडीबोलीचे माझ्यावर, त्या अनुषंगाने झाडीबोलीचं सुद्धा एखादं पुस्तक माझं निघावं अशी आमच्या मित्रांची कल्पना होती. ती मला आवडली आणि त्याच्यासाठी ऋणभार परिहारा नाव मराठीतलं आहे, पुस्तक झाडीबोलीतलं, हे सुद्धा लवकरच यावं अशी अपेक्षा आहे. शिवाय अक्षर विश्रब्ध अधिनियमांची मांदी आडी या नावाचा एक कविता संग्रह सुद्धा आमचे मित्र मनोज पाठक यांच्याकडे दिलेला आहे.
शिवाय एक मी जे लेख लिहिले आहेत, संस्मरण लिहिले आहेत माझ्या जीवनातले, यांचा एक संग्रह वास्तव अवास्तव या नावाने मध्यमा प्रकाशन नागपूरकडून आम्ही काढण्याचा विचार करतो आहोत. शिवाय एक कथासंग्रह मी ज्या त्याच्यानंतरच्या कथा आजकाल लिहिलेल्या आहेत, त्या कथांना मी अकथा म्हणतो, अकथा किंवा न कथा, एक वेगळा प्रकार लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाचक म्हणून मला ज्या कथा वाचताना कुठे कुठे कमतरता वाटते, ते मला काय वाटलं असतं अशा पद्धतीने विचार करून मी जे लिहिलेले आहेत, एक वाचक म्हणून, तो लेखक म्हणून नव्हे, तर त्या कथांचा एक संग्रह, अशब्दाची शब्दगाथा, अशब्दाची शब्दगाथा असा काढण्याचा विचार आहे. या अशा प्रकारे आज माझ्या 11 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 12 व 15 मेला येते आहे आणि त्यानंतर पुन्हा 5-6 पुस्तकांचं नियोजन आहे. या माझ्या प्रवासात, साहित्यिक म्हणण्याऐवजी वाचक असण्याच्या माझ्या प्रवासात, माझ्या यात्रेत माझ्यासाठी काही छोट्या मोठ्या घटना माझ्या जीवनात या विषयाने घडल्या. त्याच्यातलं एक म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून 1918 मध्ये माझी नियुक्ती झाली होती. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या स्थापनेत 1960-61 मध्ये पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमच्या झाडीपट्टीतला कोणीही माणूस सदस्य होऊ शकलेला नव्हता. ती कोंडी फोडायचा मला संधी मिळाली. आमचे मित्र नागपूरचे आशुतोष अडोनी यांच्यामुळे, आणि माझी त्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या मुंबईचे सदस्य म्हणून 2018 मध्ये माझी नियुक्ती झाली होती. तर अशा प्रकारे हे काही माझे प्रसंग आहेत. माझं नमस्कार. हा, मी आता आटोपचं घेतोय. हा, हो हो. तर अशा पद्धतीने माझं हे साहित्यविषयक, माझा वाचक म्हणून योगदान जे मला मराठी, हिंदी मध्ये देता आलं, त्याचा हा माझा गोषवारा. कमी जास्त झालं असेल, सॉरी, क्षमस्व. लहान तोंडी मोठा घास घेतला असेल किंवा काही व्यापार अशा प्रकारचे माझ्याकडून बोलणं झालं असेल, त्याबद्दल सुद्धा सॉरी, क्षमस्व. माझा हा साहित्यिक प्रवास वाचक म्हणून जो झालेला आहे आणि पुढे होणार आहे, या दृष्टीने मी आपल्याशी संवाद साधला. त्या संवाद साधण्यातून आपल्याला सुद्धा, कारण याच्यामध्ये IAS मिशन हा जो मेन उद्देश आहे, म्हणजे याच्यामध्ये जे परीक्षेला बसणारे लोक आहेत UPSC MPSC, त्यांना मला एक असं सांगायचं आहे की तुमच्यात साहित्यिक दडलेला आहे, बिलकुल आहे. त्याला शोधान बाहेर काढा. तो साहित्यिक जर तुम्ही बाहेर काढला तर तुम्ही एक चांगले प्रशासनिक अधिकारी होऊ शकाल. काही आहेत, जसं मी काल उदाहरण केलं तसं, की ते कवी आहेत, लेखकही आहेत, प्रशासनिक सनदी अधिकारी आहेत, पण त्यांच्यामध्ये माणुसकी नाही. असं अपवाद असतात. परंतु पुष्कळदा मी पाहिलेलं आहे की ज्या व्यक्तीमध्ये साहित्यिक गुण आहेत, त्याच्यामध्ये ही प्रतिभा या दृष्टीने आहे लिखाणाची, वाचनाची, त्याच्यात जे एक सहानुभूती, माणुसकी असते, तिची वाढ भरपूर झालेली असते. म्हणून तुमच्यातला जो साहित्यिक आहे तो बाहेर काढा. कवितेच्या रूपाने काढा, लेखाच्या रूपाने काढा, कथेच्या रूपाने काढा, संस्मरणाच्या रूपाने काढा. त्याच्यात तुम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून सफल होण्याला मदतच होईल, नुकसान होणार नाही. आजमावून पहा. या दृष्टीने सुद्धा मी आजचा माझा संवाद तुमच्यासोबत इथे संपवतोय. आणि पुन्हा जे काही बोलण्यामध्ये गडबड झाली असेल, काही झालं असेल, त्याबद्दल सॉरी म्हणून थांबतोय. धन्यवाद. जय विदर्भ, जय सहकार.